स्वामी समर्थ माऊली. काल आपली इंडिया हरली, भारत हरला काल साऊथ आफ्रिका सोबत. साऊथ आफ्रिका खूप छान खेळली काल, पण इंडियाची बॅटिंग पूर्ण फ्लॉप गेली काल. काल ईशान किशननं 0 रन केले. अभिषेक शर्मा परत फ्लॉप गेला काल 15 रन करून. तिलक वर्मा 1 रन. 3 नंबरची पोझिशन तिलक वर्मा दिली सध्या. श्रेयस अय्यर बाहेर बसलेला आहे, त्याला टीम मध्ये घेतलं नाही. तिलक वर्मा खेळतोय, पण त्याला बी सध्या फॉर्म मध्ये नाही. 10-20 रन करतो, 25 रन करतो. 25 वर बॉल बी किती, 25 बॉलला 10-15 बॉल खेळतो. तुमची स्ट्राईक रेट बघा ना तिलक वर्माची किती. सूर्याचं काय झालं माहितीये का, सूर्या जे कमजोर टीम असतात USA, नेदरलँड, त्यांच्या विरुद्ध खेळत होतो. पण जेव्हा टफ टीम येते साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, त्यांच्या विरुद्ध खेळताना ती विकेट पडते याची. आपण बोलत नाही, भारताला आपण बोलत नाही असतं. भारतची टीम चांगली आहे, पण भारताला कधी सुधारणा करायला पाहिजे टीम मध्ये. काल अक्षर पटेलला बाहेर ठेवलं आफ्रिकेविषयी. का ठेवलं बाहेर? वॉशिंग्टन सुंदर तर टीम मध्ये का घेतलं? अक्षर पटेल हा चांगला प्लेअर आहे. साऊथ आफ्रिकेला चांगला खेळत होतो, पण त्याला टीम बाहेर ठेवलं. शिवम दुबे 42 रन केले त्याने काल. ठीक आहे, तो चालला, कमीत कमी त्याने लढत दिली. हार्दिक पांड्या 18 रन. रिंकू सिंग 0वरच गेला. तुमची 8-9 नंबर पर्यंत बॅटिंग आहे भारताची आपली, तर टॉप ऑर्डर फ्लॉपला तर मिडल ऑर्डर चालला पाहिजे ना. जर भारताने पुढची मॅच जर हारला तर भारत डायरेक्टली बाहेर आहे वर्ल्ड कपच्या. आणि आफ्रिकेनं 2025चा बदला पूर्णपणे काढला. खूप अवघड आहे. तरी त्यांचे विकेट पडले होते. ॲडम ॲक्रम ना स्टार्टिंग 4 रन केले, त्याने विकेट पडला. डिकॉक बी 6 रनावरतीच गेलता. रिकल्टन बी 7 रनावर गेला. पण डेव्हिल ब्रेव्हिस आला नंतर, त्याने 45 रन केले. नंतर मिलरने 63 रन केले. आणि स्टबने लास्ट ओव्हरमध्ये 20 रन काढून, म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला 20 रन केले डायरेक्ट. स्टबने केले पुरे 44 रन. आपले भारताचे बॉलर, जो आपला मेन बॉलर होता भारताचा चक्रवर्ती, त्याला काल 45 रन केले, 1 विकेट फक्त. हा ठीक आहे, ते प्रत्येक मॅच मध्ये चालतो, पण या मॅच मध्ये त्याला थोडं मार बसली. पण बुमरानं बी चांगली बॉलिंग केली काल. बुमरानं काल 3 विकेट काढले आणि रन बी खूप कमी दिले. अर्शदीपने काल 2 विकेट काढले, रन कमी खूप केले. शिवम दुबेने 1 विकेट काढला आणि 44 रन केले. दुबे चांगला, म्हणजे दुबे काल चालला बऱ्यापैकी. काल त्यांच्या विकेट जर बघितले तर ॲडम ॲक्रमनं पहिल्याच ओव्हरमध्ये किशनला बाहेर काढलं. जो रेग्युलर बॉलर पण नाही त्यानं विकेट काढलं काल. जॉन्सननं काल 4 विकेट काढले. केशव महाराजनं काल 3 विकेट काढले आणि बॉशनं 2 विकेट काढले. त्यांचा ऑलराऊंडर आहे, मग त्यांच्या ऑलराऊंडरवरून आपली विकेट काढताय. ठीक आहे, दरवेळेस आफ्रिका फायनल जिंकत नाही, हे थोडी मोठी खंत वाटते, कारण की दरवेळेस फायनलला जाते आणि परत ती हारते साऊथ आफ्रिका. ठीक आहे, ते चाललेले, ठीक आहे. थोडी गोष्टी माग पुढे, क्रिकेट आहे, हार जीत उतरते. पण भारताची बॅटिंग मध्ये सुधारणा केली पाहिजे. आपण ही टीमची तयारी कधी करतोय वर्ल्ड कप साठी? 1 वर्षापासून, 2 वर्षापासून. काय आपलं वर्ल्ड कप खेळायचं आहे, ही टीम रेडी करताय. पण तुम्ही टीम रेडी केली, पण टीमचा पुरा फॉर्म गेला ना.
तुम्ही संजू सॅमसनला दोष देऊ शकत नाही ना. संजू खेळत नाही म्हणतो मी तिलक वर्माला टीम मध्ये घेतलं. मग आयुष शर्माचा फॉर्म गेला. सूर्या जास्त मोठ्या टीम सोबत चालत नाही. सूर्याला USA नेदरलँड्स टीम लागतात खेळायला. मी दोष देत नाही कोणाला, पण बॅटिंग मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि भारतानं हा वर्ल्ड कप जिंकायला मला हेच वाटतं, भारतानं वर्ल्ड कप जिंकावं म्हणून मी बोलतोय. खूप लाजवानी गोष्ट आहे. भारतानं बॅटिंग मध्ये सुधारणा करायला पाहिजे. कारण की भारताला 2 चान्स आहे जिंकण्याची. पुढील 2 मॅच भारताला जिंकणं गरजेचे आहे आणि आपल्याला आपला वर्ल्ड कप आणण्याचा आहे भारतामध्ये. आणि यावेळेस भारतामध्ये वर्ल्ड कप आहे, T20 वर्ल्ड कप. पुढील 2 मॅच जिंकून परत भारत फायनलला जाऊन परत साऊथ आफ्रिका मला वाटतं परत फायनल येऊ शकते. आमची सगळ्यांची इच्छा हीच आहे की भारत फायनल जिंकावा आणि वर्ल्ड कप आपल्याकडेच यावा परत. तुम्हाला काय वाटतं भारताचा परफॉर्मन्स कसा होता कालचा? तुम्ही नक्की सांगा. काल भारताची बॅटिंग कशी होती, काल भारताची बॉलिंग कशी होती? भारताची बॅटिंग 8 नंबर पर्यंत आहे, 9 नंबर पर्यंत. पण भारताने बॅटिंग कशी केली काल? तुम्ही प्लेअरचा मागचा परफॉर्मन्स बघता का? मागचे प्लेअर कसं खेळला मागच्या मॅचमध्ये? कोणत्या टीम सोबत कसा खेळला नाही माहित बऱ्यापैकी. मला वाटतं भारताचे यावेळेस 300 रन पूर्ण होतील, 350 रन करतील. पण 350 रन पूर्ण भारताने केलेच नाही. भारत 111 वर आउट झाला काल. साऊथ आफ्रिकेनं काल 187 रन केले आणि भारतानं 111 वर आउट झाली भारत. अवघड आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा चॅनल नवीन आहे. श्री स्वामी समर्थ.